जय श्री कृष्ण. मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण इकडे जादुई मसाला कुठल्याही भाजीत टाका, भाजीची चव एकदम एक नंबर होणार अशा प्रकारचा आज आपण मसाला करणार आहोत. तर चला आपण त्यासाठी काय काय साहित्य घेतले आहे ते पाहूया. तर इकडे मी 3 कांदे घेतलेले आहेत उभे चिरून, तसेच 3 टोमॅटो घेतलेले आहेत, थोडंसं अद्रक, लसूण, एक लसणाचा पूर्ण कुडी घेतलेली आहे आणि 2 वाट्या खोबरं चिरून घेतलेलं आहे. हे मी चिरून घेतले, खिसून घेतलेलं नाही आहे. तर आता गॅसवरती आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकलं आणि खोबऱ्याचे तुकडे टाकून घेतलेले आहेत. तर आता हे छान मीडियम गॅसवरती लालसर रंग येईपर्यंत छान खमंग भाजून घ्यायचे. मग त्यामुळे खमंग भाजल्यामुळे मसाल्याची चव एकदम द्विगुणित होते. तर अशा प्रकारचा जो मसाला आहे तो आपण करून ठेवला की कुठल्याही भाजीमध्ये वापरा, भाजी एकदम भन्नाट होते. मग कडधान्य असू द्या किंवा वांग्याची भाजी, तसेच बटाट्याचा रस्सा भाजी, त्याच्यात थोडासा हा मसाला आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं. एकदम भाजी भारी होते बटाट्याची. आणि नॉनव्हेजसाठी पण हा चालतो. तुम्ही खात असाल तर हा अंड्याच्या भाजीला तसेच चिकनला पण हा मसाला तुम्ही वापरू शकता. आणि अशा पद्धतीने हा मसाला छान भाजून बारीक वाटून फ्रीजरमध्ये ठेवायचा. अगदी 1 महिना छान टिकतो. तर आता खोबरं छान भाजत आहे. लाल रंग येईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं. त्यामुळे त्याचं तेल पण छान निघतं आणि मसाल्याला छान चव लागते. तशा प्रकारे हे छान भाजून घेत आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा. तर आता मस्त भाजत आहे. गरम मसाल्याचा पण इथे मी वापर केलेला आहे. मग त्याच्यानंतर तुम्हाला काही टाकायची गरज नाही. तसा आपण जो काळा मसाला केलेला असतो त्याच्यामध्ये पण गरम मसाला भरपूर असतो. तर अशा प्रकारे हा मसाला करून ठेवला ना की ऐन वेळेस तुम्हाला झटपट भाजी करता येते. मसाला काढून घ्या थोडासा आणि बाकीची भाजीची तयारी करा. अगदी 15 मिनिटात भाजी तयार. तर आता छान खोबरं भाजून झालेलं आहे. त्यात थोडंसं अजून तेल टाकूया. त्याच्यामध्ये आता आपण हा कांदा तळून घेऊया. जास्त करपायचा पण लाल मंदसर मीडियम गॅसवरतीच भाजायचा. करपला तर त्याची चव वेगळी लागते. त्याच्यामध्ये आलं लसूण पण टाकून घेतलं आहे. ते पण छान त्याच्याबरोबर भाजून घ्यायचं. तसेच कोथिंबीर घेतली आहे मी, काड्यासहित कोथिंबीर घेतली आहे. त्यामुळं मसाल्यामध्ये छान चव उतरते त्याची. तर अशा पद्धतीने तुम्ही पण नक्कीच करून ठेवा. कडधान्याच्या भाज्या म्हणा, कुठल्याही भाज्यांना पातळ रस्स्यावाल्या, त्याला हा मसाला फार उपयोगी पडतो आणि झटपट असा आपला स्वयंपाक होतो. किंवा नवशिके स्वयंपाक करणारे घरात असतील आणि तुम्ही कुठे बाहेरगावी जाणार असाल तर अशा पद्धतीने तुम्ही मसाला करून ठेवू जाऊ शकता. टोमॅटो टाकलेत. त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकलं आहे. मीठ टाकल्यामुळे काय होतं, टोमॅटो लवकर शिजतात आणि कांदा पण, आणि मसाला वाटायला अगदी सोपा जातो मग. तर अशा पद्धतीने हा तेल टाकून छान भाजून घ्यायचा. आता मी याच्यामध्ये ना खडे मसाले नाही वापरणार आहे, तर गरम मसाल्याची पावडरच टाकणार आहे. आता छान शिजत आहे मसाला. टोमॅटो मस्त नरम होत आहे मीठ टाकल्यामुळे. तर आता ही खूप सारी कोथिंबीर
आणि त्याच्या काड्या पण घेतलेल्या आहेत, त्या पण थोड्याशा परतून घ्यायच्या. अशा घेतल्यामुळे मसाल्याची लाईफ वाढते आणि भाजीला चव पण खूप छान येते. काड्यामुळे खूप मसाल्याला सुंदर अशी चव येते. तर ते छान परतून नरम झालेला आहे. कलर पण बघा किती छान दिसत आहे. वाटल्यावर पण खूप सुंदर कलर दिसतो. आता याच्यामध्ये थोडी धना पावडर, 2 ते 3 चमचे धना पावडर आणि याच्यातच गरम मसाला पण टाकून घेणार. त्याला पण थोडंसं परतून घ्यायचं. अगदी एकजीव होतं अशा पद्धतीने जर तुम्ही मसाला केला तर थोडंसं गरम मसाला पण टाकून घेऊया. धना पावडर आणि गरम मसाला आपण टाकून घेतलेला आहे. त्याला छान परतून घेऊया. वा, सुंदर छान सुगंध पसरला आहे मसाल्याचा. तर जवळजवळ हे व्यवस्थित परतून झालेले आहे. तर आता गॅस बंद करून घेते. आणि थंड झाल्यावर मग आपण वाटून घेऊया. तर आता मसाला पण काढून घेऊया. अशा पद्धतीने हा थंड झालेला आहे. आणि मग थंड झाल्यावरती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि छान बारीक एकदम स्मूथ असा वाटून घ्यायचा. तर ते छान भाजून झालेलं आहे. खोबरं पण थंड झालंय. तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सगळा मसाला टाकून घेऊया. पहिलं खोबरं दरदरं वाटून झालं की मग बाकीचा कांदा आणि टोमॅटोचा मसाला टाकूया. पहिलं खोबरं वाटून घेऊया, कारण ते तुकडे आहेत ना, त्यामुळे थोडेसे पहिले त्याला बारीक करून घेऊया. तर अशा पद्धतीने हे खोबरं बारीक केले. तर बाकीचा मसाला पण त्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि त्याची स्मूथ अशी पेस्ट करूया. मध्ये लागलं तर थोडंसं पाणी टाकूनच मी वाटणार आहे. त्यामुळे काय होतं, एकदम बारीक होतो मसाला. आणि आपण फ्रीजरमध्ये ठेवणार आहे, त्यामुळे पाणी टाकलं तरी चालतंय. आणि तुम्हाला पाणी टाकायचं नसेल तर असा पण वाटून ठेवू शकता. मग तो फ्रीजमध्ये ठेवला तरी चालतं. पण पाणी टाकलं तर फ्रीजरमध्ये ठेवावं लागतं. तर आता बघा झालेलं आहे वाटून. परत एकदा थोडंसं बारीक करून घेऊया. कलर पण बघा सुंदर आला आहे. तर हा जादुई मसाला तुम्ही नक्कीच करून ठेवा आणि कुठल्याही भाजीला वापरू शकता आणि झटपट असा स्वयंपाकाला मदत होते असा मसाला करून ठेवल्यावर. तर बघा सुंदर एका काचेच्या डब्यामध्ये मी काढून ठेवत आहे. आणि जेव्हा तुम्हाला भाजी करायची त्याच्या अगोदर हा मसाला थोडासा काढून घ्यायचा, लागेल तसा. तर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि असेच नवनवीन पदार्थ करून खात राहा. वा, सुंदर.